एखादा व्यवसाय करण्यासाठी त्यातील योग्य शिक्षण असणे गरजेचे नसते। साध्या शेतकरी कुटुंबातील मुले देखील जगासमोर एक उत्तम उदाहरण उभे करू शकतात। हेच कोल्हापुरातील काही भावंडांनी मिळून करून दाखवलंय। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील एका छोट्याशा गावात खडकाळ माळरानावर पंचतारांकित सोयी सुविधांनी युक्त असे कृषी पर्यटन केंद्र ते चालवतायत। 3 भाऊ आणि 2 बहिणींनी लहानपणापासूनच केलेल्या प्रयत्नांतून हे शक्य केले असले तरी त्यांचे प्रेरणास्थान हे त्यांचे वडीलच आहेत। आठवण मातीची इको रिसॉर्ट असे या त्यांच्या कृषी पर्यटन केंद्राचे नाव आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या माले या गावात शशिकांत, रमाकांत, कैलासवासी श्रीकांत आणि संगीता भोसले, अर्चना पाटील या भावा बहिणींनी मिळून हे अद्ययावत कृषी पर्यटन केंद्र सुरू केलंय। काय सांगाल, एका माळरानावर ही तुमची जी कृषी पर्यटनाची संकल्पना आहे, काय डोक्यात आलं होतं सुरुवातीला? ॲक्च्युली सर 2002ला झाडे लावा झाडे जगवा हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम होता। मग त्यामध्ये आमचे वडील त्यावेळेस सांगायचे एक झाड जगलं तर एक कुटुंब जगेल, आणि त्या पद्धतीने त्यांचं म्हणणं आम्ही ऐकलं। त्यावेळेला आम्ही ह्या माळावरती झाडे लावायला सुरुवात केली आणि जून जुलैमध्ये 100-200 झाडं आम्ही त्यावेळेला इथं लावली माळरानावरती। आणि ॲक्च्युली त्यानंतर उन्हाळा चालू झाला आणि पाणीचं टंचाई भासायला लागली। तर त्या उन्हाळ्यात झाडं कशी जगवायची म्हणून इथून 1 किलोमीटरवरती ओढा आहे, त्या ओढ्यात झऱ्याचं पाणी आहे। तिथून आम्ही भाऊ 3 आणि 2 बहिणी अशी 5 जण मिळून कावडीनं आमच्या बहिणी घागरीनं असं करून ते पाणी येतं आणून ते झाडांना आम्ही घालून 7 वर्ष ती आम्ही झाडं अक्षरशः जतन केली। त्यानंतर परत बोर वगैरे मारून त्यानंतर झाडं परत आम्ही चिकवाची 100-भर झाडं त्यामध्ये लावली। अशी 200-250 झाडं आपण तिथं लावलीत। आणि एक काळ असा आला साहेब की कोरोना 2000 मला वाटतं 19-20 दरम्यान कोरोना आला। त्यावेळेला आमचे दाजी पुण्यावरून आमचे दाजी उमानला आता जे दाजी आमचे ते दाजी तिथं राहायसाठी म्हणजे अडकले कोरोनाच्या काळात। 3 महिन्यानंतर असा अनुभव आला की जगायला आपल्याला किंवा ह्या जगात निसर्ग किती महत्त्वाचा आहे। यातून आमच्या जे दाजी होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आज सिटीतल्या किंवा ह्याच्यातल्या लोकांना गरज काय आहे, आणि त्यातून आम्हाला ही ॲग्रो टुरिझमची कल्पना सुचली। नक्कीच तुम्ही मग ही सुरुवात केलीत, पण त्याचबरोबर यामध्ये अद्ययावत म्हणजेच बाहेरच्या ज्या सिटीमध्ये लोकांना आहेत त्यांना पंचतारांकित अशा या कृषी पर्यटनाच्या सुविधा मिळाव्यात असं हे सगळ्या सोयी सुविधा असणारं कृषी पर्यटन केंद्र उभा केलं। काय नेमकी संकल्पना कशा पद्धतीने अंमलात आणलीत? मग नमस्कार, माझं नाव रमाकांत चौगुले। रिसॉर्टची जी ॲग्रो टुरिझमची सुरुवात केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की सिटीतील लोकांना ग्रामीण संस्कृती किंवा ग्रामीण शेतकऱ्यांचं कशी राहतात किंवा काय असतं ते सगळं बघायचं असतं, पण राहण्याची सोय किंवा खाण्याची सोय ही त्यांना त्या लेवलची द्यायला लागते। त्यामुळं आम्ही सगळ्या गोष्टी अद्ययावत किंवा रूम्स म्हणा किंवा मग आमच्या डोक्यात त्यावेळी काय विषय आला की ॲग्रो टुरिझममध्ये आपण चालू करूया, पण स्टार लेवलचं ॲग्रो टुरिझम का होऊ शकत नाही या दृष्टीनं आम्ही विचार करून सगळ्या राहण्याची सोय किंवा खाण्याची सोय ती आपण अद्ययावत द्यायची सुरुवात केली। नक्कीच मगाशी सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे तर या कृषी पर्यटन केंद्रामध्ये जवळपास 200च्या वर झाडं लावली होती। मग ती झाडं न तोडता त्यांना न बाधा पोहोचवता हे सगळं कृषी पर्यटन क्षेत्र त्यांनी उभा केले। कशा पद्धतीनं एकाही झाडाला दुखापत न करता हे उभा करण्यात आलं? सर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एक झाड जगवायसाठी आम्ही किती तर प्रयत्न केला, किती तर कष्ट केले, आणि ते झाड काढून त्या जागी रूम बांधणं हे आमच्या डोक्याला पटत नव्हतं। त्याचा फायदा झाला की आज लोकांची प्रायव्हसी असेल हे असेल ते झाडांच्या बरोबर राहून ते त्याचा आनंद घेतात। म्हणजे एवढी सगळी झाडांची काळजी घेऊन एक फांदी न तोडता आम्ही हा प्रोजेक्ट सर। नक्कीच अगदी बाहेरचे कोणकोणते पर्यटक कुठल्या समाजातले बाहेरचे घटक इथे येत असतात, काय सांगाल? सर्व क्षेत्रातले घटक इथं सामाजिक क्षेत्रातले असतील, शासकीय क्षेत्रातले असतील, राजकीय असतील किंवा फिल्म इंडस्ट्रीचे क्षेत्रातील असतील, तर सर्व प्रकारचे लोक इथं राहण्यासाठी किंवा इथला आनंद घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या प्रतिक्रियाही सगळ्या चांगल्या असतात। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।